नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही मधील प्रकरण क्रमांक 7 संरक्षणाच्या दुय्यम संघटना या प्रकरणावर आधारित स्वाध्याय पूर्ण करणार आहोत। तुम्हाला तुमची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती लिंक ओपन करा। त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रकरणावर आधारित स्वाध्याय अभ्यासाला मिळतील आणि तुमची वही तुम्हाला सहजरित्या पूर्ण करता येईल। प्रकरण क्रमांक 7 संरक्षणाच्या दुय्यम संघटना। प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1. निमलष्करी दल म्हणजे काय? उत्तर, लष्करी सेना दलांच्या तुलनेत निमप्रशिक्षित मर्यादित सुरक्षा कार्य करणारी सेना दले म्हणजे निमलष्करी दल होत। दुसरा प्रश्न, भारतातील सर्व विमानतळांची सुरक्षा कोणते निमलष्करी दल करते? उत्तर, भारतातील सर्व विमानतळांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल करते। तिसरा प्रश्न, कोणत्या निमलष्करी दलाचे मुख्यालय शिलाँग येथे आहे? उत्तर, आसाम रायफल्स या निमलष्करी दलाचे मुख्यालय शिलाँग येथे आहे। स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला लिहिण्यास सोपे होईल। प्रश्न दुसरा, दिलेल्या दलांच्या कार्यांमधील फरक लिहा। सीमा सुरक्षा दल आणि भारतीय तटरक्षक दल। 1. या दलाची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी झाली। भारतीय तटरक्षक दल या दलाची स्थापना 19 ऑगस्ट 1978 रोजी झाली। 2. सीमा सुरक्षा दल शांतता काळात देशाच्या भूसीमांचे रक्षण करते। 2. भारतीय तटरक्षक दल सागरी तस्करी व चाचेगिरीवर नियंत्रण ठेवणे। 3. सीमा सुरक्षा दल कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नागरी प्रशासनास मदत करते। 3. भारताच्या समुद्र किनाऱ्यावर व सागरी पर्यावरणावर नियंत्रण ठेवणे। 4. सीमा सुरक्षा दल सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना अटकाव करणे। भारतीय तटरक्षक दल सागरी संपत्तीचे रक्षण करणे। 5. सीमा सुरक्षा दल भारतीय सीमांचे उल्लंघन करणाऱ्या घुसखोरांच्या व तस्करांचा बंदोबस्त करणे। भारतीय तटरक्षक दल 5. भारतीय मत्स्य व्यवसायात संरक्षण देणे व मदत करणे। दुसरं बघा, भारतीय तिबेट सीमा पोलीस आसाम रायफल्स। 1. या दलाची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी करण्यात आली। आसाम रायफल्स या दलाची स्थापना 1835 साली करण्यात आली। भारत तिबेट सीमा पोलीस अवैध प्रवासी वाहतूक व घुसखोरी व अवैध व्यापार रोखणे। आसाम रायफल्स बंडखोरी व घुसखोरी रोखणे। भारत तिबेट सीमा पोलीस स्थानिक नागरी प्रशासनास मदत करणे। आसाम रायफल्स ईशान्येकडील राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे। लेखन कामावर आधारित उपक्रम। संरक्षण शास्त्राच्या दुय्यम संघटनांची माहिती घेतलेली आहे। त्या संघटनांपैकी कोणत्याही एका संघटनेची सविस्तर माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे संकलित करा आणि दिलेल्या नकाशाच्या आराखड्यात निवडलेल्या दलाची कार्यक्षेत्रे दाखवा। अहवाल लेखन। संरक्षण दलाचे नाव आहे भारत तिबेट सीमा पोलीस दल ITBP। 2. दलाविषयी माहिती म्हणजे त्यात दलाची स्थापन करण्याचा उद्देश, दलाच्या कामाचे स्वरूप अशी माहिती लिहायची। स्थापना बघा 24 ऑक्टोबर 1962। उद्देश आहे सीमारेषेच्या संपूर्ण संरक्षणासाठी। स्वरूप जम्मू काश्मीर मधील काराकोरम पर्वतरांगेपासून लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडाच्या प्रदेशातील सीमेचे रक्षण करणे, अवैध प्रवासी वाहतूक, घुसखोरी व अवैध व्यापार रोखणे, खिंडीवर पहारा देणे, स्थानिक नागरी प्रशासनास मदत करणे। पुढे सध्याच्या काळात बजावलेली कामगिरी। वर्तमानपत्रे इंटरनेटच्या साहाय्याने माहिती मिळवलेली आहे। ITBP सेनानी अशोक बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली उपला तकनौर परिसरातील गावांमध्ये मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन। चीनी सैनिकांचा एक गट भारतीय हद्दीत घुसला। त्यांना स्थानिक लोकांनी इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांच्या म्हणजे ITBP जवानांच्या मदतीने परत हाकलून लावले। ही सध्याच्या काळात बजावलेली कामगिरी। 4. निवडलेल्या दलाच्या कार्य उपयुक्ततेबद्दल स्वमत। ITBP आर्मी टीमचे काम अतिशय उल्लेखनीय आहे। ही टीम अशा ठिकाणी काम करते
जिथे उभे राहणेही अशक्य वाटते. ही टीम अत्यंत संवेदनशील, सीमारेषेवर तैनात आहे आणि आपले काम चोख बजावते. अशा थंड भागात काम करणाऱ्या लष्कराला सलाम. तुम्ही निवडलेल्या दलाची कार्यक्षेत्रे भारताच्या आराखड्यात दाखवा. ITBP दलाची कार्यक्षेत्रे त्या ठिकाणी ब्राऊन कलरने आपण रंगवून घेतलेला आहे. तेवढाच भाग तुम्ही रंगवायचा आहे. सहावा मुद्दा, माहिती मिळवण्याची साधने, वर्तमानपत्रे, बातम्या, दूरदर्शन, इंटरनेट, विकिपीडिया. कृती कार्य, दिलेल्या सूचनांप्रमाणे पुढील कृती पूर्ण करा. कोणत्याही 3 कृती पूर्ण करायच्या आहेत. 1. भारताच्या दुय्यम संरक्षण व्यवस्थेसंबंधी पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता आपण पूर्ण करून घेतलेला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, भारताचे केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय गृह मंत्रालय, विविध केंद्रीय सशस्त्र दले. बघा, सीमा सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF, भारत तिबेट सीमा पोलीस दल, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस ITBP. 3. केंद्रीय राखीव पोलीस दल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF. 4. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सेंट्रल सिक्युरिटी फोर्स CISF. सशस्त्र सीमा बल SSB. 6वा आहे आसाम रायफल्स. आणि 7वे भारतीय तटरक्षक दल, इंडियन कोस्ट गार्ड ICG. दुसरे, गटचर्चा. देशांतर्गत सुव्यवस्था निर्माण करणे हे खूप महत्वाचे कार्य आहे. या विषयावर वर्गात गटचर्चा करा. महत्वाचे मुद्दे लिहायचे आहेत. 1. देशात अंतर्गत व बहिर्गत स्थैर्य प्राप्त होते. 2. देशाचा विकास व प्रगतीसाठी पोषक पार्श्वभूमी प्राप्त होते. 3. देशातील जनतेचे कल्याण साधता येते. 4. राष्ट्रहितास बाधा पोहोचत नाही. 5. देशात शांतता नांदते. तिसरा मुद्दा मुलाखत. कोणत्याही निमलष्करी दलाच्या एका जवानाची मुलाखत पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या आणि त्यातून मिळालेली माहिती पुढे थोडक्यात लिहा. सैनिकाचे नाव नेहा कंसल. सध्या कार्यरत असलेले कार्यालय ITBP लेह चोगलमसर. नेमणूक कधी झाली? 2010. पात्रता काय लागते? शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण. शारीरिक उंची, वजन वगैरे. महिलांसाठी उंची 155 सेंटीमीटर, वजन 55 किलो. 5वा मुद्दा, सैन्यात जावेसे का वाटले? देशासाठी काहीतरी करता येईल हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. शाळेत परेड करत असताना देशासाठी काहीतरी करण्याची संधी कधी मिळेल याचा विचार करायची. 6वा मुद्दा, सेवा काळातील उल्लेखनीय कामगिरी सांगा. माझ्यावर जी काही जबाबदारी दिली जाते ती मी पूर्ण निष्ठेने आणि तत्परतेने करते. 7वा मुद्दा, एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगा. प्रत्येक काम हा एक नवीन अनुभव असतो. प्रत्येक काम हे आव्हान असते. या सर्वांपैकी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात जनतेची सेवा करताना खूप आनंद झाला. 8वा मुद्दा, संदेश. मी इथल्या तमाम महिलांना सांगू इच्छिते की जर तुम्ही एखादं ध्येय गाठायचं ठरवलं असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहा. भूमिका अभिनय. बघा, विद्यार्थ्यांचे 4 गट पाडा. त्या प्रत्येक गटाला अनुक्रमे सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, आसाम रायफल्स, तटरक्षक दल अशी नावे द्या आणि प्रत्येक गटातील एकेका विद्यार्थ्याला त्या दलाच्या कार्यासंबंधी भूमिकाभिनय सादर करावयास सांगा. आणि भूमिकाभिनय सादर करताना आलेल्या अनुभवासंबंधी पुढील 5 मुद्दे लिहायचे आहेत. 1. सर्व काम एक मोठे आव्हान ठरले. 2. हा एक दिवस मला खरोखरच देशाच्या सैनिकासारखे वाटले. 3. शिस्त खूप महत्वाची आहे. 4. जीवन अडचणींनी भरलेले असते. आणि 5. खूप अभिमान वाटला.